तर तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल, मी अर्ध फ्रॉक शिवून झाला होता, तर हे कंप्लीट झाल्यानंतर मी श्रेयाला घातलं होतं. कसं दिसते ते सांगा. आणि नंतर मग संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर आम्ही सगळे मस्तपैकी रेडी होऊन छान असं बाहेर फिरायला गेलो होतो. तर माझे मिस्टर आहे ना 14 एप्रिलला आम्हाला सर्वांना घेऊन इथे आमच्याकडे कसं साजरी करतात हे दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. तर तिकडे गेल्यानंतर काय झालं ते तुम्हाला मी सांगते पुढे. तर काय मग आम्ही अर्ध्या रस्त्यातच रिटर्न आलो आणि येताना काहीतरी खाल्लं वगैरे. इथे थोडं बिग बाजारला गेलो होतो, थोडं शॉपिंग वगैरे केली आणि इथे थोडंसं नाश्ता वगैरे केला. तर तुम्ही इथे पाहिलं असेल माझ्या मिस्टरांनी आहे ना सेम टी शर्ट शिवले होते मुलासाठी आणि त्यांच्यासाठी. आणि मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवला होता आणि तेच शिवलेलं होतं ना, तेच आम्ही त्यांना त्यांना घालून इथे फिरायला गेलो होतो. किती हे असतं ना टेलरिंग लोकांचं, की हां बाबा आपण कपडे शिवून आपल्या मुलांना वगैरे घालायचं. खूप हे पण मी पण आत्ताच थोडं शिकले होते. तर मी तेच ट्राय केलं की कसा शिवता येईल कसं शिवायचं वगैरे. आधी शिवलं होतं पण एवढं परफेक्ट नव्हता येत होता आणि आता व्यवस्थित येते. तर मग ही दुपारची नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर दुपारचं जेवण बनवत होती तेव्हा. तर भाकरी आणि टमाटरची चटणी आणि डाळ भात असं जेवण बनवलं होतं. तर तेच भाकरी बनवत होती. तर काल आम्ही गेलो होतो फिरायला. तर काय झालं, आम्हाला वाटलं की कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी ना आमच्याकडे खूप इथे ना प्रत्येक ठिकाणाहून DJ असं नाचत गाजत तर आंबेडकर सर्कलच्या इथे जातात. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे ना, तिथे सगळे नाचत गाजत सगळे तिथे जातात. तर तेच आम्हाला वाटतं की त्या आवाजाने श्रेया रडेल म्हणून, पण तसं काही झालंच नाही. तर उलटं माझा मुलगाच रडायला लागला त्या आवाजाने. काय माहिती त्याला आता काय एवढी सारखी भीतीच वाटत असते. म्हणजे ओरडलं तरी पण तो एकदम हे होतो. आम्ही थोडंसं म्हणजे मोठ्याने बोललो किंवा आमच्या म्हणजे असं हे काय बोलतात, बोलणं असतं ना भांडण्यासारखं, भांडण वगैरे करत राहिलं तरी पण त्याला खूपच रडायला येतं. एकदम ह्याच्यानेच रडायला लागतो तो. तर काय माहिती वेळ न दिल्याने होते की काय समजतच नाही. आणि आता सुट्टी पण पडलेली आहे. तर एकट्यामध्येच असल्यानेच तो जास्तच एकदम एकटंच खेळावं लागतंय. कारण इथे कोण मित्र वगैरे असं कोण नाही. आणि काय मित्र होता तर तो पण गावाला गेलेला होता. तर तेच मग आम्हाला वाटलं की श्रेया रडेल एवढ्या मोठ्या आवाजाने, पण वेगळं उलटच झालं. तर इथे बघा मग मी भाकरी वगैरे बनवते आणि नंतर मग आदू आला होता आंघोळ वगैरे करून. त्याला तेच विचारत होतो का रडत होतंस वगैरे म्हणून. पण तो बोलतो मला एकदम धडधड होत होता म्हणून मी रडायला लागलो त्याच्यामुळे. तर मग आम्ही तर अर्ध्या रस्त्यातच रिटर्नच आलो. काय आम्ही नीट बघितलंच नाही. नंतर मग येऊन थोडा आम्ही निघालो, नंतर जरा गप्प बसला. नंतर मग आईस्क्रीम वगैरे दिली. त्याच्यानंतर तो आणखी म्हणजे चांगला शांत झाला. तर तो बोलला सारखं नाही नको चल घरी म्हणून तेच बोलत होता. तर मग आम्ही काही गेलोच नाही. एकच दिवस भेटतो आणि ते पण म्हणजे मिस्टर त्या दिवशी कुठे आम्हाला फिरायला घेऊन तेव्हाच टाईम त्यांना भेटतो. तर आणि ते पण तेच झालं. तर नंतर भाकरी वगैरे
बनवून झालं तर टमाटरची चटणी वगैरे बनवत होती, तर तेच टमाटर वगैरे काढले. आणि जेव्हा भाकरी झाल्यानंतर पोळपाट वगैरे धुतल्यानंतर मग आणि भाकरी झाल्यानंतर किचन बघा माझं किती एकदम हे होऊन जातं, पीठ पूर्ण सांडून जातं. तर एकदम हेच होऊन इतकं पसारा पडून जातं भाकरी बनवल्यानंतर. आता कपडा घेतला होता तरी पण इतकं हे झाल्यानंतर मग पुसून वगैरे घेतलं. मग टमाटरची चटणी बनवायला सुरुवात केली. तर तुम्हाला जर टमाटरची चटणी बनवली. तर जेवण झालं की आपण लगेच असं पुसून घेतलं. नंतर मग जेवण पूर्ण भांडी वगैरे घासता वेळी किचन वगैरे पूर्ण एकदाच धुतलं तर ते बरं वाटतं. तर तसंच मी करते. नंतर मग टोमॅटोची चटणी वगैरे बनवायला घेतलं. तर इथे कांदा कापत होती, तर मी टोमॅटोची चटणीमध्ये ना शेंगदाण्याची कूट टाकली तर तरी पण खूप छान लागते. पण मी साध्या पद्धतीने बनवलेली. भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यावर हे केले, लोखंडाच्या तव्यावर. तर पहिला तर मी तेल आणि मोहरी, राई, जिरा वगैरे टाकून घेतल्यानंतर मग त्या तव्यावरच हाय फ्लेमवरच टोमॅटो एकदम हे करून घ्यायचं, नरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर इतकी टेस्ट छान येते ना टमाटर चटणीची. तर तेच खूप छान अशी टेस्ट येते टमाटोच्या चटणीला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.